स्वाभिमानी रामकृष्ण महासंघ माध्यमातून समाजाच्या देशसेवेचं कार्य करण्याची संधी या संबंधित व्यक्तींना मिळत आहे. वाई तालुका उपाध्यक्ष संदीप रामराव जाधव उपाध्यक्ष तालुका कोरेगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्त तालुका कोरेगाव जिल्हा सातारा कोरेगाव तालुका संघटक नियुक्त करण्यात आलेली. रमेश रामनाथ मध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचं या लोकांना तर या लोकांना मुक्त करण्याचं धोरण स्वीकारलं आणि मुक्त केलं म्हणून तर आपल्याला या रामोशी समाजाला विमुक्त जातीमध्ये महाराष्ट्रात संबोधण्यात आलं. पण त्याच्या विरुद्ध पाहता तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या भागामध्ये जो एस.टी कॅटेगरी मोडला झाला, एस.टी कॅटेगरीमध्ये हा समाज आपला समाज मोडला जातो. मग
भारतात संविधान सांगतं की सगळ्यांना समानतेचा कायदा, समान बंधुता, सगळ्यांना समान कायदा असं मानलं जातं. जर आपण भारतातील रहिवासी असू तर मग महाराष्ट्रात वेगळा न्याय, कर्नाटकात वेगळा न्याय असं का? या गोष्टी पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. त्यासाठी महाराष्ट्र शासनानं काय केलं तर आयोगाची स्थापना केली. अग्रवाल आयोग, बापट आयोग, रेणके आयोग. त्यावेळी भटक्या विमुक्तांचे अध्यक्ष होते लक्ष्मणराव माने. त्यांच्या काळामध्ये बापट आयोग बरखास्त झाला, अग्रवाल आयोग बरखास्त झाला आणि आता रेणके आयोग आला. जे समाजाचं म्हणणं आहे, जे भटक्या विमुक्तांचं जे म्हणणं आहे ते महाराष्ट्र शासनामार्फत हे केंद्र शासनानं मानलं जातं. तर याचे जे काय कार्यकारणी आहे, काय पद्धती आहे ही आपल्या समाजाला माहिती नाही. सगळेजण उठतात, म्हणतात की आपल्याला आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. आरक्षण कसं आणि कसं मिळवायचं हे कुणाला माहिती आहे का? याचा कोणी अभ्यास करतोय का? तर भारताच्या संविधानामध्ये कलम 341 मध्ये यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक निवेदन आणून दिलेलं की पूर्वीचा हा समाज आहे, हा बेदर समाज, रामोशी समाज, तलवार समाज, नाईक समाज, हा सगळा रामोशी समाजच आहे. तर यांच्यावर कोणताही अन्याय करता कामा नये असं तर एक अशी गोळ आहे त्यामध्ये. तर हा समाज पूर्वीपासून डोंगर दऱ्यात राहत होता, रानवासी. आणि जे महाराष्ट्र गॅझेट आहे त्या गॅझेटला रानवासी अशी या शब्दाची नोंद आहे. रानवासी म्हणजे रानात राहणार. याला कोणत्याही संस्था म्हणजे भिल्ल समाज आहे, कोळी समाज आहे, महादेव कोळी आहे, या प्रकारचे लोक आहेत, या समाजाचे लोक आहेत. हे लोक सगळे कुठं राहत होते? डोंगर दऱ्यात राहत होते. मग या असं जर राहत असतील तरी पण आपण आपल्या या सवलती का मिळू शकत नाही? महादेव कोळी आहेत, त्यांना एसटी कॅटेगरीवर टाकलं गेलं. त्याच्यानंतर भिल्ल समाज आहे, त्यांना एसटी कॅटेगरी समाजावर टाकलं गेलं. आदिवासी समाज आहे, त्यांनाही टाकण्यात आलं. मग आमच्यावर अन्याय का? या अन्यायाला वाचा कुठेतरी सुटली पाहिजे. सगळ्या समाजानं एकत्र उठून पेटून उठलं पाहिजे. आणि आता कोणी म्हणेल की आता 2014 जवळ आलं, इलेक्शन जवळ आले की सगळे समाज पेटून उठतात, सगळे जातात, आले की नंतर झोपतात. असं नाही करता स्वाभिमानी रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य ज्या अध्यक्ष आहेत नाईक मॅडम, यांची जी कार्यकारिणी आहे किंवा त्यांची जी कार्याची पद्धत आहे ती पूर्णपणे प्रामाणिक असून त्या इव्हन फक्त मतदानापुरतं कार्य करत नाही. त्यांचं कार्य आहे ते अखंडितपणे चालू आहे. त्यांनी काही दाखले पण दिले की त्यांचा जो दाखला येतो कर्नाटकमधला तो एसटी कॅटेगरीमध्ये आणि आमचा इथला दाखला तो हिंदू रामोशी इथला येतो. त्यांचं आरक्षण आपलं आरक्षण फार वेगळं. तर या लढ्यात सगळ्यांनी एकत्र होऊन लढलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. स्त्रियांनी, पुरुषांनी, मुलांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. रस्त्यावर उतरलं पाहिजे. प्रसंगी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि अशी जर पद्धत ठेवली तरच आपल्याला आरक्षण मिळू शकतं, नंतर आपल्याला आरक्षण मिळू शकत नाही आणि आपला न्याय निवाडा होऊ शकत नाही. आपण जिथं आहे तिथंच. आणि दुसरी म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपला समाज जो आहे तो व्यसनाच्या अधीन झालेला आहे. तर पहिल्यांदा आपल्याला व्यसनापासून लांब व्हायचं आहे. जर व्यसनापासून आपण लांब गेलो तरच आपल्या सुधारणा होईल, राहण्याचा सुधारणा होणार नाही. आपल्या बायकापोरांना न्याय मिळणार नाही. जे काही शिकले ते शिकले ते पुढेच गेले, जे राहिले ते तसेच राहिले. तर माझी सगळ्यांना आजोडून विनंती आहे की सगळ्यांनी पहिल्यांदा व्यसनापासून आम्ही लांब व्हा आणि समाजाच्या कार्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावा. ज्यावेळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल त्या वेळेला पूर्ण संघटित होऊन प्रत्येक गावोगावी संघटित होऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहावा. हा राजकारणाचा भाग नाही आहे, हा आपल्या समाजा हक्काचा भाग आहे, न्यायाचा भाग आहे. आणि कसं झालंय मागितल्याशिवाय कोणी देत नाही. पण नेमकं काय मागवा हे पण कळत नाही. कोण म्हणतंय मला गरज नाही राहायला, मला जमीन नाही, माझ्या अशी परिस्थिती आहे. अहो तुम्ही जर आरक्षणाचा जर मुद्दा लक्षात घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. कुणाला मागायची गरज नाही, तर त्या आपल्या हक्काची गोष्ट आपल्याला मिळणार. आरक्षणाचा मुद्दा समजून घ्या. सगळ्यांनी संघटित व्हा. आता जे नवीन पदाधिकारी झाले त्या पदाधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पण अजून लोकांना, समाजाच्या लोकांना एकत्र करा, संघटित करा आणि अजून जोमानं कामाला लागू आणि ही चळवळ अशीच अखंडितपणे पुढे नेऊ.
एवढं पण माहिती नियुक्त त्या कार्यक्रमानिमित्त मान्यवर व्यासपीठ आणि महिला भगिनी समाज बांधव मान्यवर यांना माझं नम्रतेची विनंती आहे. आज या श्री कार्यक्रमाला आवर्जून आला याबद्दल मी प्रथमतः तुम्हाला एक आभार मानते की तुम्ही आज माझ्या छोट्याशा संदेश देण्यातून आज तुम्ही इथं आला. तुम्हाला आज स्वाभिमानी रामोशी महासंघ याच्या नियुक्तीचे पत्राचं आज आपण इथे निवड केलेले आहे. त्या कार्यकर्त्यांची आज या पुढच्या वाटचाली ते आम्ही सगळ्यांना पटवून देणार आहे की कशा पद्धतीत कसं काम करायचं, की आपण शून्यातून जग कसं निर्माण करायचं. प्रथमतः आपण हे शिकलं पाहिजे की गावापासून खेड्यापासून मुंबईपर्यंत असंही आपण स्टेप बाय स्टेप गेलं तरच आपल्याला कळत की आपण कुठं आहे. या स्वाभिमानी रामोशी महासंघाचे सदस्य ते आकाली क्रमांकाचं जे सगळ्यांकडून भरून घेतलेलं आहे ते सदस्य दोन्ही प्रत्येकाला ते देणार आहे 11,1111 हे फॉर्म आपण सभासद प्रत्येकाने करायची. ज्याच्यात जास्त होतील त्याच्या पदामध्ये फेरबदल आपण 2 महिन्यांनी करणार आहे. पदाबद्दल आता सगळ्यांना जे पदावरती ठेवलेलं आहे त्या पदाला आता मी तुमची प्रथमतः एक निवड केलेली आहे की मला यातून जाणून घ्यायचे. मला जेवढी समाजासाठी जी तळमळ आहे ती माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यात झाली पाहिजे. समाजापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता पोहोचला पाहिजे. ते फॉर्म भरून घेताना प्रत्येक कार्यकर्त्याचे आपले मत जाणून घेतले पाहिजे की नक्की कुणाला किती काय अडचण आहे. मी त्यापर्यंत पोहोचू शकते की मी तुमच्या गावापर्यंत येऊ शकते, गावात माझे कार्यक्रम होऊ शकतात, पण मी प्रत्येकाचं मत हे मला कधीपर्यंत समजणार नाही. आजपर्यंत आपल्या समाजाचा सर्वे कुणीही केलेला नाही. समाजाचे नेते येतात बसतात, प्रत्येकाच्या पद्धतीने काम करतात, पण समाजाच्या मागण्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्या अपेक्षा तिथंच थांबतात. या पुढच्या जे आपल्या स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या ज्या वाटचाली आहेत त्या अशा वाटचाली आहेत की प्रत्येक कार्यकर्त्याला जे आता जे पदावर आहेत त्यांना प्रत्येकाला फॉर्म देणार आहे. ते फॉर्म तुम्ही भरायचे. भरल्यानंतर खाली कॉलमध्ये प्रत्येकाचे काही ना काहीतरी अडचणी असतात. कोणाला घरकुल आहे ते मिळत नाही, 2-3 वर्ष झाले ते आपलं पडीकच आहे पेंडिंग, किंवा दारिद्र्याच्यामध्ये जे कार्ड आहे ते कार्ड आपण असतानाही आपल्याला काहीही नसताना ते सुद्धा आपलं माघारी घेतलं जात आहे. तिथेही आपल्याला त्याच्यावरही अन्याय होते. अन्यायाला खरी जर वाचा जर फोडायची असली तर हा सर्वे पहिल्याच करणं हे प्रथमतः फार गरजेचं आहे. तुम्ही कितपर्यंत बाहेरचे पडताय, बाहेर पडल्याशिवाय बोलल्याशिवाय कुणालाही न्याय मिळणार नाही. माझ्यावरून एक उदाहरण सांगते मी. आत्ता परवाच की मला असं वाटलं की माझी मुलगी 10वीला पास झाली, चांगल्या टक्क्यांमध्ये पास झाली, 65% तिला पडली आणि आपल्या इकडं रामोशी समाजाला 85% स्कोर झाला सायन्स साईडनं वायसी कॉलेजला. सायन्सनं ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर टक्केवारी चांगली पाहिजे. तर मला असं वाटलं की माझ्या मुलीला SC कॅटेगरीची असल्यामुळे पहिल्या लिस्टला तिन्ही कॉलेजला तिच्या ॲडमिशनमध्ये पहिल्या यादीत नाव आलं, पण माझ्या नातेवाईकांच्या मुलांना ॲडमिशन मिळू शकलं नाही. का मिळू शकलं नाही तर आपल्याला आरक्षण नाही. हा हेतू तुम्ही महत्त्वाचा जाणून घ्या. आज इथं जी मी तुम्हाला बोलवलं आहे, आज तुमच्या पदात काय माझ्या पदात वेगळंच आहे हा तुम्ही विचार करा. आज मी माझ्या स्वतःसाठी लढत नाही. ह्याच्या पाठीमागं तुम्ही असं गैरसमज करून कुणीच घेऊ नका की आज मी तुम्हाला इथं बोलवलं माझा काही हेतू नाही. माझा फक्त एकच होत नाही की माझा समाज हा सुधारला पाहिजे. माझी जशी मुलं आज पुढे चालल्यात त्याची पद्धतीने माझी मुलं IPS अधिकारी अशा मोठ्या पोस्टला जाताना आपल्याला महत्त्वाचं आरक्षण महत्त्वाचं आहे. त्या आरक्षणासाठी प्रत्येकानं लढा दिला पाहिजे. आज तुम्ही लढा देताना की तुम्ही आज का पोहोचून पडताय. आज भारतात पहिला बंड उचलला उमाजी नाईकांनी, त्यांनी कुणाकडे बघून बंड उचलला हा विचार तुम्ही केला का. आज देशाची स्वार्थी आहे. तुमच्या कोणाला जरी काय असेल तर तुम्ही कुणाला मागत नाही. एक उदाहरण सांगा मला. तुमच्या रोज काहीच नाही, तुमच्या घरात टोपल्या भाकऱ्या तरी सुद्धा तुम्ही एखाद्या म्हणणार की माझ्याकडे उपाय तुम्ही काय उघड्या म्हणणार की काय नाही आमच्या
एकाने पाणी पिऊन झोपवलं पण दुसऱ्याच्या दारात पाठवून. आज तुम्ही हा स्वाभिमानानं वागता, तसं आज तुम्ही तुमच्या न्याय देवतेला तुम्ही न्याय देण्यापासून का थांबवता? प्रत्येकाने बाहेर पडलं पाहिजे. आज तुम्ही जर बाहेर पडलं नाही तर तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही. हा विचार तुम्ही का करत नाही थोडक्यात? सगळ्यांनी जर संघटित झालं तर फार काळ लागणार नाही. आपल्याजवळ आरक्षण आहे. तुम्ही स्वतः भांडायला शिकलं पाहिजे. गाव पातळीवर तुमच्यावर भरपूर अन्याय होते. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन आले. त्या ठिकाणी रामोशी समाजावर खरोखर अन्याय होते. पण रामोशी समाज आजपर्यंत दबून का जातोय? कुणासाठी हा तुम्ही कशासाठी जगताय? हा प्रश्न तुम्ही मनाला का विचारत नाही? ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अन्याय होते पण तुम्ही जाता येताय, पण तुम्ही प्रत्यक्ष एकट्याने जाऊन तिथे उपयोग नाही. त्याला पाहिजे ताकद. ज्यावेळेस आपण पाचवी बोटाची ताकद असते जेव्हा ही मूठ बंद करतो त्यावेळेस ही मूठ उघडूच न शकत नाही एखादा पुढचा. मग ही जर ताकद जर तुमची असली तर तुम्ही आज किती पुढे जाल? सगळे समाज आज सुधारायला लागले पण रामोशी समाज आहे तिथंच आहे. तुम्ही तुमची जे आता जी पद्धत आहे ते तुम्ही बदला. तुम्ही असं म्हणू नका की आम्ही आहे तिथंच आहे. तुम्ही आहे तिथं आहे नाही. येणाऱ्या मुलांचे पिढीचं भविष्य शून्य आहे. मी तुम्हाला खरं सांगते प्रामाणिकपणे, माझ्या एका शब्दावर मी सांगते. आज जर तुम्ही जर ह्या आरक्षणासाठी उलटून जर नाही तो करायला तर येणाऱ्या पिढीला तुम्हाला चाकरीशिवाय पर्याय नाही. काय बरोबर आहे? चाकरीशिवाय पर्याय नाही. तुम्ही तुमच्या पिढीला काय देऊ शकणार आहे? नोकऱ्यांचा विषय नाही संपला. आरक्षण आहे तरच तुम्हाला काहीतरी आहे. आणि तुमच्यामध्ये म्हणजे योगायोगाने त्या राज्यामध्ये रामोशी समाजाला आरक्षण आहे. महाराष्ट्रात आरक्षण नाही. तुम्ही जर सगळ्यांनी जर मला जर लागली आज जर मोठा जर संघटना घडला तर येणारा काळ खूप मोठा सांगता येईल. आज तुम्हाला प्रत्येकाला मी पदं दिलेले आहे. मला जे असं वाटतं आज माझी पदाधिकारी म्हणजे ही पंचायत समिती सगळे चांगले गुणवान व्हावे हे मी स्वप्न बाळगते. माझे स्वप्न फार मोठी आहे तुमच्या. असं नाही की माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हावा. माझ्या प्रत्येक समाजातला मुलगा IPS अधिकारी कलेक्टर मोठा पोस्टर जावं अशी माझी जी अपेक्षा आहे. पण तुम्ही आज ह्या अपेक्षेला ज्यावेळेस तुम्ही संघर्ष कराल, संघर्ष करताना हा मोठा त्याग करावा लागतो. त्या त्यागाला तुम्ही पहिल्यांदा आता जर बघितलं येणाऱ्या पिढीला तुम्हाला फार मोठे सांगितले. तुम्ही आता जर बोलायला तर तुम्हाला काहीही देणार नाही. महिलांनी पण भांडायला शिकलं पाहिजे. आज तुम्ही अपंग आहे. तुम्हाला कोण विचारायला का मला सांगा की तुम्ही अपंग आहे, तुम्हाला पेन्शन आता मिळाली पाहिजे. तुम्हाला कोणी विचारत नाही. अपंग आहे त्याला पेन्शन आहे, अर्धी पेन्शन मिळते. तुम्हाला तोपर्यंत तिथपर्यंत माहीतच नाही ना की तुमच्यापर्यंत काय आहे, तुम्हाला काय मिळतं. तुम्ही रोजगार करताय. 2,000 रुपये पेन्शन मिळते अपंग आहे. प्रत्येकाला ते 2,000 रुपये पेन्शन आहे. आपल्या समाजात कितीतरी अपंग आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्ही जाताय येत आहे तिथं तुम्हाला सगळे हे करतात. म्हणजे तुमचं कोणी प्रश्नाचं उत्तरच देत नाही ना. आला गेला तुम्ही आव द्यावं करत तुम्हाला असंच चालले. म्हणजे तुम्हाला कुठलीही किंमत नाही. किंमत मिळवायची का एकी करा, ताकद करा, आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करा, त्यांच्या मागं उभं राहा. ताकदीचा हात तुम्ही पुढे वाढवा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला मी सांगते, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला मी सांगते. प्रत्येक गोष्टीला माझ्यावर मला कितीही त्रास होऊ द्या, तो त्रास मी तुमच्यासाठी झेलायला तयार आहे. पण तुमची साथ ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला स्वप्न बाळगायचं नाही. मी आजही तुमच्यापुढं आजही स्वप्न सांगते. मला आमदार व्हायचे नाही, खासदार व्हायचे नाही, ही माझे स्वप्न नाही आहे. माझी स्वप्न ही तुम्ही आहे, उद्याचं भविष्य. माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आज मी 5 वर्ष आमदारकी काढली, 5 वर्ष खासदारकी, पण माझी जी कुटुंब समाजातले कुटुंब आहे ते लाखो संख्येने उपाशी मारतात. त्यांचा विचार कोण करणार? त्यांचा विचार? आज तुम्ही अक्षरशः म्हणजे तुमचा आज दिवसाचा रोजगार जर बुडला तर तुमच्या घरची परिस्थिती काय कधी हे सगळं तुम्ही कधी बघितलंय डोळ्यात? हे नाही मला बघायचं. माझ्यासाठी महत्वाचा तुमच्यासाठी संघर्ष आहे. त्या संघर्षाला तुम्ही मला साथ दिली पाहिजे. सगळं आज तुम्ही मला इथं आल्याने सगळ्यांनी सांगा रामोशी समाजासाठी वैयक्तिक असा कोणता नेता आलाय किंवा ग्रामपंचायतवर कुणीही समाजाचा की तुम्हाला विचारले का की बाबा तुझं काय आले असं नाही चला आणि सोडून मला इथं तर कुणी पण सांगा.